नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. प्रांत कार्यालय जे आहे कुर्रोडीला, या समोरच्या बाजूला सुरली येथील समस्त ग्रामस्थ या ठिकाणी आमरण उपोषण बसलेले आहेत. आणि हे आमरण उपोषण का करावं लागते? संविधानिक मार्गाने हे आमरण उपोषण सध्या सुरू आहे. यामध्ये काही महिलांचा समावेश आहे तर काही पुरुषांचा समावेश आहे. आणि नेमकं त्यांना आमरण उपोषण का करावं लागलं हा उद्देश घेऊनच या ठिकाणी बसलेले आहे. त्यांच्या समस्या काय आहेत ते शासन दरबारी मांडण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने आपण जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा, एकंदरीतच काय सांगाल की काय प्रॉब्लेम झालेला आहे की सर्व समस्त ग्रामस्थ आहेत, महिला वर्ग सर्व म्हणून आपण आमरण उपोषणासाठी बसलेला आहे? मौजे सुरली तालुका माडा सरपंच प्रतिनिधी आहे. सुरली गाव हे पुनर्वसन गावठाण असल्यामुळं पुनर्वसन गावठामध्ये शिराळचे काय धरणग्रस्त, सुरलीचे काय धरणग्रस्त, मौजे अकोले खुर्दचे काय धरणग्रस्त, त्याच्यासाठी प्लॉट दिलेले आहेत, ते राहत आहेत. परंतु काही कारणास्तव गावातही घर आहे, रानातही घर आहे, ते रानात गेले म्हणून राजकीय द्वेषबुद्धीनं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ती नावं वगळावी अशी गावातल्या काही लोकांच्या, तुम्हाला सांगतो 30-40 लोकांच्या परस्पर सह्या करून तसे जिल्हाधिकाऱ्याकडे ॲप्लिकेशन दिलं. आणि जिल्हाधिकारी आपल्या BLOनं पहिलं जो ग्रामसेवक आमचा होता ह्या असल्या काटाकोटांमुळे ग्रामसेवकने बदली करून घेतली. आणि तुम्हाला सांगतो की तो नियुक्त झाला. पुन्हा दुसऱ्या वेळेस तुम्हाला सांगतो की त्याला BLO म्हणून साखरे नियुक्त केले. आणि साखरे नियुक्त केल्यानंतर साखरेने तुम्हाला सांगतो की आल्या गावात कार्यभार घेतला, फॉर्म वाटले. परंतु गावातलीच माजी सरपंच प्रतिनिधीचं जे मिस्टर होते ते शिक्षक, ते देहवली तालुका माडा येथे शिक्षक, त्यांनी तिथली BLOची कॅन्सल केला आणि सुरलीमध्ये चार्ज घेतला. हे ऑफिसनं कसं काय दिलं हे आम्हाला अनुभूत काही कळत नाहीत. आणि तशा हिशोबाप्रमाणे त्यांनी ते तशाप्रमाणे ते करून घेतलं. आणि याच्यातनं आम्ही त्यावेळेस तक्रारी जिल्हाधिकारी साहेबांना दिलं, प्रांत साहेबांना दिलं, तहसीलदार साहेबांना दिलं की बाबा अशी नावं आमची वगळून आहेत. त्यांनी आम्हाला दिलं की तुमची नावं राहू देणार नाही, त्याची अडचण नाही काय. पुन्हा त्यानंतर 8-10 दिवस गेलं समजा पुन्हा तहसीलदार साहेबांना भेटलो की तहसीलदार साहेबांनी प्रत्यक्ष ह्या ज्याला आता BLO अमोलरावसाहेब काळ्याला BLO म्हणून नेमलंय त्याला फोन करून सांगितलं की ती 160 लोकांचा फॉर्म भरून घे. तरी पण मला ते तसं अडचण येईल, ते तुझं काम नाही, ते आम्ही बघून घेऊ, ते फॉर्म भरून घे. आमच्या समोर रावसाहेबांनी फोन केला. परंतु 8-10 उलटून गेले तरी पण काही तुम्हाला सांगतो की ते 160 फॉर्म प्रत्यक्ष आमच्यातल्या काय मतदाराने भेटी घेतल्या. मला देता येत नाही, शासनाचे आदेश आहेत, तुम्ही तुमच्या गावाला कुठं जाय तिथं जा. यामुळं पुन्हा म्हणायची की उपोषणाची नोटीस आम्ही दिली. समजा हे सगळंच होत नाही म्हणल्यानंतर शेवट संविधानिक मार्गानं आम्ही ते पुरुष ज्यांची नावं वगळलेली तिथेपैकी काय आणि ग्रामस्थ आम्ही मिळून प्रांत कार्यालय उपोषणाला बसलो. मतदानापासून आम्हाला कोणीही वंचित राहू शकत नाही. मतदान कार्ड तिथलं आहे, आधार कार्ड तिथलं आहे, त्याला प्लॉट आहे, दुबार नाव नाही, तरी परंतु ती अशा प्रकारची नावं ही राजकीय बुद्धीनं तुम्हाला वगळली जातात. ह्या अन्यायाविरुद्ध लढा उभा करण्यासाठी आणि शासनाला जागा आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. किती लोकांची नावं वगळले गेलेली आहेत आणि अधिकृत यादी जी आहे ती ऑक्टोबरमध्ये लागणार आहे. आणि तुम्ही आता कसं काय म्हणता नावं वगळले गेलेत? सर्व गावातील लोकांना फॉर्म दिले. 160 लोकांविरुद्ध तक्रारी आहेत असं तो BLO सांगतो. 160 लोकांना फॉर्म दिले नाहीत, ते फॉर्म आम्ही भरू शकत नाही, तुम्ही शासनाकडे जावा असं त्यांनी सांगितलं. एकंदरीत आता काय सांगाल की आज 160 लोकांची नावं तुम्ही वगळली गेली म्हणताय, परंतु खरं तर ही लिस्ट जी आहे शेवटची ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार आहे. अजून बराचसा कालावधी यामध्ये आहे. सरकारने याची तारीख शेवट 8 दिलेली आहे. 8 तारखेच्या अगोदर SIRची नोंदणी बंधनकारक आहे. या SIR नोंदणी नाही झाल्यानंतर नाव कमी करण्यात येणार आहे. संविधानाने जो अधिकार दिलेला आहे तो आमचा कुठेतरी हिरावून घेतला आहे असं आम्हाला वाटतंय. त्यामुळं आम्ही उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. 2002 पासून ज्या मतदारामध्ये याद्यात नावं असेल 2002 पासून त्याच लोकांची पुढे कंटिन्यू होणार आहेत किंवा एका ठिकाणी डबल ठिकाणी नाव असेल तर ते नाव वगळू शकते ना, तर अन्यथा वगळू शकत नाही. 160 लोक जाणून बुजून मागं ठेवण्यात आले. ते सरकारने जे SIR फॉर्म कंपल्सरी केलेले आहेत ते SIR फॉर्म भरून घेतले जात नाहीत. गावातील जो BLO आहे अमोलरावसाहेब काळे त्यांनी साखरे सरांची बदली करून त्यांच्या ठिकाणी तो BLO दहिवली या ठिकाणी असताना सुरली हे गाव जाणीवपूर्वक त्यांनी घेतलेलं आहे. प्रामुख्याने काय मागणी असते? आमची सरकार दरबार हीच मागणी आहे की आमचे SIR फॉर्म भरून घ्यावेत आणि आम्हाला BLO दुसरे द्यावेत. खरं तर ह्याच मागणीसाठी सध्या सुरली समस्त ग्रामस्थ या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत.
आणि प्रांत अधिकारी असेल किंवा शासन प्रशासन याकडे काय निर्णय घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीतच काय मागणी आहे की समस्त ग्रामस्थ असतील महिला सर्व मिळून या ठिकाणी आपण आमरण उपोषण करत आहात, प्रामुख्याने काय मागणी असणार? आमची एकच मागणी आहे की आमचं मतदान जिथं आहे तिथंच आमचं मतदान असावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. याच्या आधी 2 ठिकाणी होतं का तुमचं? नाही होतं, पण मी आणले माझ्या गावाकडनं मी इथं आणले. गावाकडचं नाव कॅन्सल झालं हो का? कॅन्सल केलंय. तरी सुद्धा तुमची नोंद होत नाही का? हो नाही होत. आणि मी पण त्यांना बोलले की माझं मतदान इथंच ठेवायचं, माझी 4 मतं आहेत ती. तर त्यांचं म्हणणं असं येतं की माझ्या सर्व्हिसचा किंवा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. मग त्यांच्या नोकरीचा त्यांच्या सर्व्हिसचा प्रश्न आहे म्हणल्यावर माझ्या मुलांच्या भवितव्याच्या पुढचं ती कोण बघणार? 20 वर्ष तर मतदानातून एकदा नाव वगळल्यावर 20 वर्ष त्याला मान्यता नाही कशालाच. मग माझ्या मुलांच्या भवितव्याचं काय? मी त्यांना 4-5 वेळा बोलले की मला फॉर्म द्या SRIचा, मला भरायचा आहे, माझं मतदान इथंच ठेवायचं आहे. तर ती नाही म्हणतात. तुमची प्रॉपर्टी काय आहे? मग ह्यांना प्रॉपर्टी काय पाहिजे? मी प्रॉपर्टी ह्यांना मागितली नाही. माझा मतदानाचा हक्क फक्त सुरलीत आहे, सुरलीत ठेवायचं एवढं मी मागणी करते. घर वगैरे सुरलीमध्ये आहे का? हो आहे. मी सरकारी कार्ड जागे कुठलं आहे? माझं आधार कार्ड, रेशन कार्ड सगळं सुरलीतलं आहे. सुरलीतलं आहे. हो तरी पण तुम्हाला जाणून बुजून मी आता जाणून बुजून कसं म्हणू शकते, पण तरी पण तसं म्हणावं लागेल. म्हणावं लागेल. हो प्रामुख्याने काय मागणी आहे? आपण या आंदोलनामध्ये बसलेला आहे. आम्ही स्थायिक सुरलीतला राहणार आहे. आम्हाला आमचं मतदान कार्ड पण सुरलीतलं आहे. आम्हाला SIR नुसार आम्हाला सुरलीत मतदान पाहिजे. काय अडचण काय आहे तुम्हाला नक्की? काय प्रॉब्लेम काय झाला की आम्ही स्थायिक सुरलीतला आहे. आमची प्रॉपर्टी पण सुरलीतच आहे. आमचं शिरामध्ये नाव नको आहे. नको आहे? हां तुमचं नाव सुरलीमध्ये पाहिजे. हां सुरलीत तुमचं नाव पाहिजे. सुरलीमध्ये आलंय का? शिरामध्ये आलंय? शिरामध्ये टाकले. तुमचं नाव सुरली आहे का? सुरलीत पाहिजे. तर काही नावं इकडून शिराळमध्ये गेलेले आहेत, काही नावं सुरलीमध्ये असावी असाही विषय आहे. त्या अनुषंगानंही या ठिकाणी समस्त ग्रामस्थ आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. प्रांत अधिकारी मॅडम जे आहेत, शासन प्रशासन काय निर्णय घेतं याकडे मात्र सर्व माढा तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे. मी कॅमेरामॅन सह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी आवाज.